जिल्ह्यामध्ये मोठ्या मताधिक्याने मुंबईला जायची काही तयारी आहे, वरून काही निरोप आलाय का? आणि काय बघताय विजयाकडे, कसं बघता तुम्ही? अर्थात विजय हा विजयच असतो आणि विजय हा आनंद आणि ऊर्जा देणार असतो. तशीच ऊर्जा माझ्या कार्यकर्त्यांना मला निश्चितपणे या विजयामुळे मिळालेली आहे आणि या विजयाचं श्रेय मी माझ्या मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी देईल की त्यांनी एवढ्या मोठ्या फरकाने मला या ठिकाणी विजयी केलं. अर्थात त्याला माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वाद, बाळासाहेबांचे आशीर्वाद, यांच्या आशीर्वादामुळं आठव्यांदा मी निवडणूक लढवतो आणि जिंकतो. ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे की आठव्यांदा मी धनुष्यबाणावर लढतो आणि जिंकतो सुद्धा. राज्यात महायुतीला मोठं मताधिक्य आहे. तुम्ही सध्या मला मुंबईला आता जात आहे, काय निरोप आहे या संबंधाने? नाही, अजून माझं मुख्यमंत्री महोदयाशी दुपारी बोलणं झालं. अजून आता मी या सर्टिफिकेट घेण्याच्या चक्करमध्ये होतो, त्यामुळे आता हे घेतल्यानंतर मी बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री महोदयाशी बोलत, जो काही त्यांचा आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे पुढचं पाऊल उचलेल. निवडणुकीत महिलांचं सर्वाधिक मतदान आहे, त्यात काय? हो, अर्थातच महिलांसाठी तशा योजनाही माननीय शिंदे साहेबांनी आखल्या आणि त्यामुळे महिला वर्ग हा प्रचंड खुश होता महायुतीवर. महाराष्ट्रात लाडकी एकनाथराव शिंदेची लाट असं वाटतं. हा, एकनाथराव शिंदेच्या कामाची लाट होती, त्यांची लाट होती आणि अर्थात सामान्य माणसापर्यंत माननीय शिंदे साहेबांचं काम या ठिकाणी पोहोचलं. आता निश्चितपणे मला जी संधी या ठिकाणी दिली, सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेन. शहरासाठी, ग्रामीण भागासाठी मी प्रॉमिस करतो, मी या ठिकाणी वचन देतो की जे सर्वोत्तम आहे ते सर्वोत्तम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न मी शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी करेन. सर, हिंदी में बताइए, आपने 8वीं बार लगातार चुनाव लड़ा है.